असं आपण म्हटलं की मनसे आणि शिवसेनेची भक्कम आहे, मात्र एकीकडे राजकीय वर्तुळात अशा चर्चा आहेत की आपण आवळा देऊन कोळा काढून घेतला मनसेकडे. राजकीय वर्तुळातल्या चर्चांना फार किंमत द्यायची गरज नाही. काल माननीय राज ठाकरे काल मातोश्रीवरती होते ना, त्या कोहळा मिळाला म्हणून ते आले होते का? आणि तुम्ही त्यांची मातोश्री बाहेर हसत हसत बाहेर पडतानाची छायाचित्र दाखवलीच ना. तर तुम्ही कोण ठरवणार आवळा कोहळा? तुम्ही नाही ठरवू शकत. राज साहेबांना त्यांच्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, जिंकून याव्यात अशी आमची इच्छा आहे आणि भावना आहे. कारण त्यांच्या पक्षानं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा उत्तम जागा जिंकल्या, तर शिवसेनेनं जिंकलेल्या जागांना किंमत आहे. तरच आम्ही बहुमताचा आकडा जो आहे तो पार करू शकतो. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की राजसाहेबांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा त्यांना मिळालेल्या जागापैकी किमान 80% जागा जिंकाव्यात आणि आम्ही सगळे त्यासाठी प्रयत्न करू. काल 2 तास राज ठाकरे उद्धव ठाकरे मातोश्रीत होते. काही प्रचाराचं सूत्र सभाचं नियोजन वगैरे काही ठरलं आहे का? नक्कीच काल आम्ही होतो, राजसाहेब आले. त्याच्या आधी मी राजसाहेबांच्या निवासस्थानी गेलो होतो. आम्ही चर्चा करून मग आम्ही उद्धवजीने निमंत्रित केलं त्यांना की आपण मातोश्रीवर या, आपण चर्चा करू. आणि चर्चेचं जे सूत्र आहे ते संयुक्त सभा, प्रचाराची दिशा, शिवतीर्थावर सभा किंवा मुंबई, नाशिक, कल्याण, डोंबिवली, ठाणे इथे संयुक्त सभा कधी आणि कशा प्रकारे घ्यायच्या याच्यावर नक्कीच काल चर्चा झाली. त्यात लपवण्यासारखं काही नाही. जाहीरनाम्याचं प्रकाशन, संयुक्त जाहीरनामा, त्या संदर्भात चर्चा झाली आणि ती सकारात्मक झाली, व्यवस्थित झाली. त्याचे काही आता आम्ही त्या संदर्भातल्या काही गोष्टी आम्ही आज ठरवून टाकू.